बघा ग्लास सगळे सारखेच असतात, त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण असताना पाणी किती प्रमाणात भरलेलं आहे याच्या प्रमाणे त्याची कंप पावण्याची क्षमता आहे ना ती बदलते. कंप पावण्याची जी क्षमता आहे ती कशावर अवलंबून असते? बघा परत तुम्ही ते कॉज आणि इफेक्ट देतो, हा परिणाम हवा आहे. बघा मला हे केलं पाहिजे. जलतरंग मला काय करायचं माहितीये का, मला या क्लासमधून निघाला पाहिजे. मग किती कानावर साची फ्रिक्वेन्सीवर बसलेली असते तो परत परत वाजू शकतो. जोपर्यंत तो स्थान दर्शनाचा पाणी टाकतो नंतर बरोबर रे ग म ते ना तो पाण्याचं प्रमाण बरोबर टाकत असतो, त्याप्रमाणे ते सुरू निघतात. तुम्ही एखाद्या संगीताच्या मैफिलीला गेला तर संगीताच्या मैफिलीला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं तुम्ही लवकर पोहोचतात तिथे ते काय करतात किंवा आपले तुम्ही एखाद्या कीर्तनाला जरी गेलात तरी तो पप्पा जे असतो ना तो पप्पाच्या काहीतरी छोटे हातोडे असते त्या ठाकठूक काहीतरी करत असतो. तुझे काहीतरी त्याचे गट्टे असतात ते गट्टे मागे पुढे करत असतो. ते गट्टे मागे पुढे करत ठाकठूक हातोडीने ठोकणं ते तबला असतो डक्का असतो किंवा ते सकाळमध्ये किंवा ते विनेगर असते किंवा ते मागे तांदूळ घेतले असतात ते सुद्धा ते काय करत असतात ते त्याचं वाद्य कुठेतरी त्या कार्यक्रमात कान ऍडजस्ट करत असतो, कुठेतरी त्या शब्दाचा तो वाटत असतो. म्हणजे जन्मवाद्य असतं त्याचं तुम्ही शाळेमध्ये ढोल वाजवता त्याला पण असे स्क्रू असतात. त्याने काय करतात त्या पडद्यावर कान कमी जास्त करतात. बेसिकली यू आर ट्युनिंग द इन्स्ट्रुमेंट, you are calibrating the instrument to get that circuit. तबल्यावर त्या तबल्यातून अमुक ठिकाणी लागल्यानंतर तो बोट निघाला पाहिजे म्हणून तो ठाकठोक करत असतो. ताण जे आहे ते कार्यक्रमाची जाडी किती आहे किंवा ताण किती देणार आहे याच्याप्रमाणे कोणता सूर निघेल या अवलंबून असतं. अशा प्रकारचे वाद्य हे त्याचं पारंपरिक ज्ञान आहे. तुम्ही जर बघा जगाच्या पाठीवर मिरजेमध्ये ते तांत्रिक तयार केले जातात. मिरजेसारखे तांत्रिक जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही, आजही नाही. कारण त्यांचं पारंपरिक ज्ञान आहे. विशिष्ट 2-3 घरं आहेत त्या लोकांना परंपरेचे ज्ञान माहीत झाले आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी ते तांत्रिक एक्सपोर्ट केले जातात. पण आपण निर्यात करतो. त्याचं जे कौशल्य आहे त्याचा जो भोपळा आहे त्याचा डोक किती असावा, त्याची लांबी किती असावी, त्याची जी तार आहे ती कोणत्या विश्वधातून बनवलेली असावी, किती जाड असावी, किती पातळ असावी किंवा प्राण किती द्यावा, हे सगळं आहे ना त्यांनी त्यांच्या पारंपरिक ज्ञानातून ते मिळवलेलं आहे. त्याच्यातलं भौतिकशास्त्र माहिती आहे, त्याच्यातलं अभियांत्रिकी माहिती झालेली आहे, परंतु त्याच्याशिवाय काहीतरी आहे जे तिथे काय मटेरियल क्वालिटी म्हणतात ना, मटेरियल प्रॉपर्टी, ते विशिष्ट प्रकारचं मटेरियल वापरलं पाहिजे. जर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळवायचा असेल तर विशिष्ट घटक बदलणं हे काय म्हणतात ना कॉज अँड इफेक्ट. मला तांत्रिकातनं हाच बॉडी घालला पाहिजे तर मला माझ्या तांत्रिकाचे हे घटक मला असे निश्चित केले पाहिजे. मला जर तांत्रिकातनं हा बॉडी घालला पाहिजे तर तांत्रिकातला पडदा किती जी शाही आहे ती किती असावी, त्यानंतर ताण किती असावं, या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवामध्ये शिकलेल्या असतात. आता हे जे आहे याच्यामध्ये होतं काय, जर हा धातू जरी सारखा असला आणि रंग जरी वेगवेगळे असले तर आवाज जो आहे तो मुख्यतः त्याच्या भौतिक गुणधर्मावर अवलंबून असतो. प्रत्येक वस्तूला त्याची स्वतःची अशी काहीतरी नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, त्याची कंप पावण्याची नैसर्गिक अशी काहीतरी कंपन क्षमता असते. त्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही आता आघात केला तर तो कंप पावण्याचा आवाज येतो. आता हा आवाज आहे, हा आवाज त्याच्यात फरक आहे, हा आवाज आहे, हा आवाज याच्यात पण फरक आहे. आवाज फरक म्हणजे कशात आहे, त्याच्या वारंवारिकता आहे का त्याच्या आयामामध्ये आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सी मध्ये आहे का त्याच्या ऍम्प्लिट्यूड मध्ये आहे, हे कसं ओळखणार.
नंतर समजा मी बघा याला मारलं काहीतरी आवड झाला परत याला मारलं, हा जो फरक आहे हा तीव्रतेचा फरक आहे का वारंवारतेचा फरक आहे? म्हणजे मी जसं सांगितलं प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी काहीतरी नैसर्गिक कंपन क्षमता असते, तशी या परिस्थितीची कंपन क्षमता जी ठरलेली आहे. तुम्ही बरोबर काय जोरात मारत आहे कंपन एवढीच पडणार आहे, त्याची वारंवारता तीच राहणार आहे. बदलणार काय आहे ऍम्प्लिट्यूड, म्हणजे त्याची तीव्रता बदलेल. म्हणजे ढोलने असा वाजवला आणि असा वाजवला तर त्याचं काम आयाम बदलणार, त्याची फ्रिक्वेन्सी बदलणार नाही.